जय जिजाऊ जय शिवराय. आपल्या समस्त मराठा कुणबी बांधवांनो 2 सप्टेंबरच्या GR नंतर आपल्या परभणीमध्ये जे आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून जी काही लोकजागृतीची चळवळ चालू झाली त्याचा यश आपल्याला आपण बघतो की काल परवा आपल्या परभणीमध्ये जवळपास एक आपल्या पाठपुराव्यामुळे जवळपास 100 कुणबी प्रमाणपत्र आहेत ते वाटप झालेले आहेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये या तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असणारी आपली बोराडे साहेबाची जी झेरॉक्स आहे त्यांना आपल्याला आमूलाग्र अशी मदत केलेली आहे. मी बोराडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मोजक्या शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं. सर बोला. जय जिजाऊ जय शिवराय. गरड सरांनी सुरुवातीला येऊन माझ्याकडून भेट दिली. आपले मराठा कुणबीजाच्या प्रमाणपत्रासाठी आपल्याला काय करता येईल. बरोबर. त्यांनी समाजातल्या तळागाळातल्या जे कुणबी जे समाज जातीचे जे लोक होते त्यांना एकत्र केलं. खेडोपाड्यातील लोकांना बोलून घेतलं. त्यांना ते समजून सांगितलं की जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे, कशी फाईल दाखल करायची, त्याच्या संचिका देखील त्यांना तयार करून माझ्याकडून घेतलेल्या आहेत. आणि समाजासाठी खूप मोठे प्रयत्न केले त्यांनी. आज त्यांचे जे प्रयत्न आज केलेले आहेत आज आपल्या सगळ्याच्या समोर डोळ्यासमोर दिसत आहेत. आणि शासनाने जवळजवळ 100 ते 150 फायली मंजूर केल्या आहेत. आणि जातीचे प्रमाणपत्र काही दिवसात त्यांच्या जवळ मिळालेत काही जणांना मिळतील पण आणि मिळालेले पण आहेत. तरी सर्व तळागाळातील जे शेतकरी वर्ग आहे कुणबी मराठा आहे त्यांनी जातीच्या संचिका दाखल करायचा आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवायचं. ज्यांना कोणाला जर अडचण येत असेल तर गरड सरांशी संपर्क साधून त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि पुढील वाटचाल सुरुवात करावी. धन्यवाद सर. यानंतर आपले बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत या GR नंतर पण, तर त्यांना मी आपल्या ढगे साहेबांना विनंती करतो की काही जे प्रश्न आहे तुम्ही तो प्रश्न विचारायचा आहे. सर्वप्रथम जय शिवराय. जय शिवराय. जय जिजाऊ. मराठा योद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2 सप्टेंबरच्या GR नुसार ज्या अडचणी येत होत्या त्यांच्या प्रयत्नांना लागून आमचे सहकारी दिनकर गरुड सर यांनी जे सततचा पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन सर. धन्यवाद सर. जवळपास तुमच्या पाठपुराव्यामुळं दिवस रात्राच्या कष्टामुळं 100 प्रमाणपत्र इश्यू झालेले आहेत आज जवळपास. पण सर पुढचा प्रश्न असा आहे की काही आपल्या याच्या जे आडनावं आहेत त्या आडनावाशी किचकट आहेत की त्या आडनावाच्या नोंदी कुठंच नाहीत. बरोबर. आता त्या नोंदीबद्दल पुढची कार्यवाही काय आणि त्याचं आम्हाला मार्गदर्शन कसं होईल हे तुम्ही सांगा. खूप खूप सुंदर प्रश्न विचारलाय सर. हे बघा की आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीमध्ये आपले पुरणेचे आपले माऊली कदम आहेत, विष्णू जोगदंड आहेत, तिकडे आपले बंटी जावळे आहेत, इकडे सावंत सर आहेत, पाथरी भागातील अनेक लोकांनी याच्यामध्ये मदत केली. सगळ्यांना इश्यू झालेला आहे. आपण विखे पाटलांपर्यंत देवेंद्र फडणवीसपर्यंत जरांगे पाटलांपर्यंत आपले यश आलेलं आहे. परंतु आता प्रश्न असा फार महत्त्वाचा आहे की मला पण काही बांधवांचे फोन येत आहेत, जसं की पंढरकर आडनाव आहे, त्याच्यानंतर भरोसे बांधव आहेत, असे अनेक बांधव आहेत ज्यांचे की आजही मोरे कंपनी आहे, या बल्लाळ आहे, ढगे आहेत, यांच्या नोंदी नाहीत. तर मग आता यांच्यासाठी काय, तर माझ्या या 6 महिन्याच्या अभ्यासातून माझ्या बोडीलिपीचे जे अभ्यासक आहेत आपले चौधरी सर असतील, आंबुलगे सर असतील, अनेक लोक आपले नरहरी भोसले सर असतील, अनेक लोक संपर्कात आहेत, डग सर असतील, तर यांच्याकडून माहिती घेतली, वाचन केलं तर माझ्या असं माहितीस्तव असं कळालं की SDO साहेबाच्या चर्चेमधून की जे काही 33-34चं जे दप्तर आहे जुनं हे पाटीलकीचं दप्तर पाटलांकडं होतं, कोतवालांकडं होतं. पाटीलकीनं पाटलांचे दप्तरं शोधा, त्या दप्तरामध्ये जुने कागद मग 33-34चे पण कागद बऱ्याच भागामध्ये सापडलेले आहेत, ते मिळत आहेत. त्याच्यानंतर जन्ममृत्यू नोंदीचे पण कागदपत्र आपल्याला त्याच्यामध्ये भेटत आहेत. आणि दुसरी गोष्ट आणखी सर एक गोष्ट लक्षात ठेवा, बटाई पत्रक जे जुन्या काळामध्ये जसं की माझे आजोबा पिराजी पाटील त्यांचं जवळपास 40 गावांमध्ये त्या काळात प्रस्त होतं आणि तहसीलमध्ये त्यांचं एक विश्वासाचा माणूस म्हणून साक्षीदार घ्यायचे कारण ते सगळ्यांना ओळखायचे. असं बटाई पत्रकामध्ये पण नोंदी आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त कागद बांधवांना लक्षात ठेवा कोणकोणते आहेत. नमुना नंबर 33 झालं, त्याच्यानंतर नमुना नंबर 1 जन्ममृत्यू रजिस्टर, 1987 पूर्वीचे शाळेतील दाखले, निर्गम उतारा, ते तर आपण बोललोत. खरेदी खत एक आहे, महसूल दस्तावेज आहे, 1951ची जनगणना, हे झालं आपलं तहसीलचं. आणि भूमी अभिलेखमध्ये फार महत्त्वाचे कागद आहेत, आपण नोट करून घ्या. हे कागद कोणकोणते, टिप्पण आहे, पक्का बुक, शेतवार पत्रक आहे, वसुली बाकी नमुना नंबर 65 आहे, त्याच्यानंतर प्रतिकडील नमुना नंबर 30 आहे, कुळ नोंद रजिस्टर आहे बोर्डे सर, त्याच्यानंतर हक्क नोंद म्हणजे 9394 आहे, त्याच्यानंतर आहे
एक कामगार विधायक पत्र नावाचं पत्र असतं भूमी अभिलेखला. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 4 आहे, फॉर्म नंबर 11 आहे, त्याच्यानंतर राजीनामा पत्र आहे. याच्या व्यतिरिक्त मी जे तुम्हाला जमाबंदी रजिस्टर आहे, खासरा पत्रक, पाहणी पत्रक आहे आणि अशा बऱ्याच आहेत. कडईपत्र आहे. कडईपत्र आहे त्याच्यानंतर आणि परत बटई पत्रक आणि आपण आधी उल्लेख केलेलं या पाटीलकीच्या दप्तरांमध्ये जुने कागद आहेत बरेच. ते शोधा बांधवांना तुम्हाला आव्हान करतो जुन्या आम्ही. रजिस्ट्र्या जुन्या रजिस्टर जुन्या रजिस्ट्र्या हेच म्हणजे खरेदी कर. त्याच्यामध्ये नोंदी मिळून जातात त्याच्यामध्ये. आता GR नुसार ही मोहीम सुरू झालेली आहे. तेव्हा तमाम बांधवाला विनंती, हे शोधा आणि भूमी अभिलेखची जे कागदपत्र आहेत ना, खासरा वगैरे किंवा तहसील, त्याच्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 98 60 51 40 44. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. बरे